आणि एखादा थ्रिलर सिनेमा किंवा वेब सिरीजची कहाणी जेव्हा वास्तवात येते, प्रत्यक्षात आपण पाहतो, तेव्हा सगळेच हादरून जातात. बिपिन पटेलची कहाणी यापेक्षा काही वेगळी नाहीये. त्यानं रसायनशास्त्रामध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं होतं, पण आता तो तुरुंगाची हवा खातोय. त्यानं जे काही केलंय त्याचा कोणी स्वप्नात सुद्धा विचार केलेला नसेल. पाहूया याविषयीचा रिपोर्ट. नाव बिपिन पटेल, शिक्षण केमिस्ट्री, गोल्ड मेडलिस्ट, पद कंपनी CEO. थांबा, ही बिपिनची खरी ओळख नाहीये. त्याची खरी ओळख आहे ती वेगळीच. बिपिन पटेल एक कुख्यात ड्रग तस्कर आहे. 2008 साली ब्रेकिंग बॅड ही टीव्ही मालिका प्रचंड गाजली होती. रसायनशास्त्र शिकवणारा शिक्षकच ड्रग तस्कर बनतो हे त्या मालिकेचं कथानक होतं. पण अमेरिकेतल्या वेबसिरीजची ती कथा भारतात वास्तवात अवतरली आहे. बिपिनची कहाणी मोठी रंजक आहे. त्याची ही कहाणी पाहण्यापूर्वी पोलीस त्याच्यापर्यंत कसे पोहोचले ते आपण पाहणार आहोत. त्या रेकीमध्ये असं निष्पन्न झालं की सध्या त्या दुकानाच्या आसपासच कुठेतरी MD बनवण्याचं हालचाली चालू आहे. मग हे कन्फर्मेशन झाल्यानंतर आमची अजून एक टीम आम्ही इथून रवाना केली आणि दुसरी टीम गेल्यानंतर आपण संयुक्त कारवाई केली त्या ठिकाणी. आणि मोहम्मद कोईमचं जे शॉप होतं त्या शॉपच्या मागच्या बाजूलाच एक मोठा गाळा होता आणि त्या गाळ्यामध्ये MD बनवताना मोहम्मद कोईम आणि त्यासोबत अजून एक इसम आपल्याला मिळून आला. ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं सापळा रचला. मुंब्रा स्टेशनजवळ दत्तवाडीत देवेश कुमार रामकिशन सिंग शर्मा हा तरुण 336 ग्रॅम MD अंमली पदार्थ विकायला येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली. देवेश कुमार पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याच्याकडून तब्बल 67,20,000 किमतीचं ड्रग्ज हस्तगत करण्यात आलं. पण देवेश कुमार हा केवळ एक प्यादा होता. त्यानं हे अंमली पदार्थ उत्तर प्रदेशमधल्या अयोध्येतील मोठा कपडा व्यापारी कय्यूमकडून हे ड्रग्ज आणल्याची कबुली दिली. ठाणे पोलिसांचा एका पथकानं कपडा खरेदी विक्रीचा बहाणा करून कय्यूमशी ओळख वाढवली आणि कय्यूमच्या ड्रग्ज फॅक्टरीची माहिती मिळवून त्याच्या फॅक्टरीवर धाड टाकली. त्या फॅक्टरीतील साहित्य पाहून ठाणे पोलीस गोंधळून गेले. ही खरंच अंमली पदार्थ बनवण्याची फॅक्टरी आहे का असा प्रश्न पोलिसांच्या मनात घोंगावू लागला. पण जेव्हा पोलिसांनी फॅक्टरी मालक कय्यूमसह आणखी एकाला ताब्यात घेतलं तेव्हा मात्र ठाणे पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकली. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून देशातील अनेक केंद्रीय तपास यंत्रणा ज्याचा कसून शोध घेत होत्या तो डॉक्टर ड्रग्ज म्हणजेच डॉक्टर बिपिन पटेल याच्या मागे असल्याचं पोलिसांना आढळून आलं. आणि इथूनच सुरू होते बिपिन पटेलच्या ड्रग तस्करीची खरी कहाणी. ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारी मशिनरी आणि केमिकल सहजासहजी मिळवणं कठीण आहे. यात रशिया, अमेरिका, चीनमधील आंतरराष्ट्रीय तस्करांचा दबदबा आहे. पण बिपिन पटेलनं ड्रग्ज बनवण्यासाठी शास्त्रज्ञ असल्याचा गैरफायदा घेतला. तो मोठ्या केमिकल कंपनी CEO पदावर काम करत असल्यानं त्याला केमिकल सहज उपलब्ध व्हायचं. तसंच फ्रीजिंग टेक्निक आणि रोजच्या वापरातील वस्तूंचा वापर करून तो ड्रग्ज तयार करू लागला. त्यानं अगदी कमी किमतीत जगातील सर्वात उत्तम दर्जाचं ड्रग्ज तयार करायला सुरुवात केली. पाहता पाहता तो ड्रग्ज डॉक्टर बनला. बिपिन पटेल हा मूळ राहणारा अहमदाबाद गुजरातचा आहे. त्याचं शिक्षण MSc केमिस्ट्री झाले. तो MSc केमिस्ट्रीमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे आणि त्याने यापूर्वी बऱ्याच केमिकल कंपन्यांमध्ये जनरल मॅनेजर, CEO अशा महत्त्वाच्या आणि उच्च पदावर काम केलेलं आहे. त्यानं हा MD बनवण्याचा जो फॉर्म्युला आहे किंवा त्याच्या मागे असणारं जे नॉलेज आणि टेक्नॉलॉजी आहे ती सर्व ह्या बिपिन पटेलने ह्या गुन्ह्यामध्ये वापरल्याचं निष्पन्न झालं. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर सागर गोस्वामीशी बिपिनची ओळख झाली आणि मग त्याची ड्रग्ज तस्करीच्या दुनियेत एंट्री झाली. या दोघांनीही ड्रग्जच्या धंद्यात चांगला जम बसवला होता.
इंटरनॅशनल लिंकसुद्धा असल्याबाबत आम्हाला दाट संशय आहे आणि त्याच अनुषंगाने पुढील कारवाईकरता DRIच्या त्याला ताब्यात दिलेला आहे. या माहितीच्या अनुषंगानेच आम्ही एक सागर गोसावी या आरोपीलासुद्धा आम्ही नुकतीच अटक केलेली आहे आणि त्याच्याकडूनही हा मेनली फायनान्सरचा रोल करायचा आणि ह्याची इंटरनॅशनल मार्केटमध्ये ह्याच्यासुद्धा लिंक आहेत. देशातील डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स तसंच विविध केंद्रीय तपास यंत्रणा ज्याचा शोध घेत होते तो डॉक्टर ड्रग्ज ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या हाती लागला. पण आता ठाणे पोलिसांनी बिपिन आणि सागरला गजाआड केले. त्यामुळे पुढील तपासात आणखी काही धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे.